अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। प्रिय भक्ता, मी तुझ्यासाठी आज खास आणि दिव्य संदेश घेऊन आलो आहे, जे ऐकल्यानंतर तुझ्या मधील सर्व नकारात्मक शक्ती जळून जाईल आणि हे ऐकल्यानंतर तुला सर्वात मोठा तुझ्या जीवनात चमत्कार दिसेल। त्यामुळे आज या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नको, कारण हा संदेश खास तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे। प्रिय भक्ता, जर तुझा माझ्या शक्तींवरती विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश लाईक कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर आणि हे चॅनल सबस्क्राईब कर। हे संदेश पूर्णपणे ऐक, कारण या संदेशात काहीतरी आहे जे तुझ्या आयुष्याच्या अगदी जवळ आहे। प्रिय भक्ता, तू कधीही कोणत्याही संकटात पडू नये अशी माझी इच्छा आहे। तू प्रत्येक संकटातून बाहेर यावे अशी माझी इच्छा आहे आणि मी तुझी प्रत्येक समस्या दूर करेल। प्रिय भक्ता, मला चांगलेच ठाऊक आहे की माझ्या प्रेमळ भक्ताचे रक्षण आणि संरक्षण कसे करावे, परंतु प्रिय भक्ता, तू माझ्याकडे दुर्लक्ष करतो आणि निघून जातो। आज हा संदेश ऑनलाईनवर आलेला खोटा संदेश आहे असं समजून अजिबात याकडे दुर्लक्ष करू नको। प्रिय भक्ता, मी तुझ्यासाठी दररोज एक नवीन संदेश आणतो आणि तू याकडे दुर्लक्ष करून निघून जातो, ज्यासाठी मी तुझ्यासाठी प्रत्यक्ष आहे असा विचार करून मला खूप त्रास होतो। मी तुझ्याकडे आलो आहे आणि तू फक्त माझ्याकडे दुर्लक्ष करून निघून जाऊ नको। मला खूप दुःख आणि त्रास होत आहे। प्रिय भक्ता, होय, मी प्रत्येक तुझी जीवनातील संघर्ष आणि नक्कीच संकटे पाहत आहे। ते पाहून माझे मन देखील आता दुखी होत आहे। मी तुझ्या मदतीसाठी येथे तुझ्या समोर बसलेलो आहे। जर तुझ्या स्वामींवरती खरंच प्रेम करत असशील तर हा देवी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर। भक्तांनो, स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, मी तुझ्या प्रत्येक अडचणी यशस्वीपणे सोडून शकेल, जे ते प्रत्यक्ष त्यांच्या हेतूवर ठाम आहेत आणि तुझ्या दिसण्यामध्ये नाही तर तुझ्या हृदयात खरे हो। मनात चांगले राहा। तीक्ष्ण बोलणारा माणूस चांगल्या काट्यासारखा असतो। त्यात थोडा वेळ भीती असते, पण फायदा आयुष्यभर टिकतो। जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केलेत तर तुम्ही शहाणे आहात। होय, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही फार हळवले मनाचे आहात, पण तुम्ही ती व्यक्ती आहात। तुम्ही तिसऱ्यांदा एखाद्याला माफ केले तर तुम्ही जगापासून मुक्त व्हाल। भक्ता, सर्वात मोठ्या मूर्खासाठी सर्वात महाग गोष्ट म्हणजे आयुष्य। गोष्ट तुझी वर्तमान आहे, जी एकदा निघून जाते। त्याला सर्व जगाची संपत्ती देऊनही आणता येत नाही, त्याला विकत घेता येत नाही। प्रिय भक्ता, फक्त विचार सांगतो की आयुष्यात हा व्यक्ती कसा पुढे जाईल आणि कोणत्या अडचणीत अडकेल। त्यामुळे नकारात्मक विचार करू नको। तुझ्या विचारांकडे लक्ष दे, शब्दांवर नाही। विचार नेहमी पृथ्वीवर राहतात। जसे पृथ्वीवरचे हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख येतात आणि जातात। वाईट दिवसात तुला फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे। प्रिय भक्ता, प्रत्यक्ष चिंता करू नको। चिंता केल्याने काहीही प्राप्त होत नसते। चिंता न करता स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा। भक्तांनो, स्वामी आज तुमच्या समोर एक देवी स्वरूपी संदेश घेऊन आले आहेत, त्यामुळे याला अजिबात दुर्लक्ष करू नका। स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात कोणते मोठे संकटे येत आहेत, कोणत्या संकटांमुळे तू आयुष्यात दुःखी होत आहेस, हे सर्व काही मला ठाऊक आहे। मात्र
कदाचित तुला असे वाटते की तुझी प्रत्येक संकटे मला ठाऊक नाहीत, मात्र लक्षात ठेव, मी या ब्रह्मांडाचा मालक आहे. या जगात प्रत्यक्ष झाडाचे पान सुद्धा माझ्या इच्छेनुसार हलू शकत नाही. मग तुझ्या आयुष्यात कोणते संकटे आले आणि तुझ्या आयुष्यात सध्या काय चालू आहे ते मला नक्कीच ठाऊक असणारच. प्रेमळ भक्ता, काळजी करू नको, मी सांगतोय आज हा संदेश ऐक आणि तुला समजून जाईल की तुझ्यासाठी आयुष्यात मी कोणत्या योजना राखून ठेवली आहे. जर तू आयुष्यात शांत असशील तर शांतच राहा आणि तुझे संयमाने कार्य करत चल. प्रिय भक्ता, स्वतःचा कधी अभिमान बाळगू नको, कारण एक दगडसुद्धा जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बनतो. जर देव तुला खूप वाट बघायला लावत असतील तर कदाचित प्रत्यक्ष देव तुला काहीतरी मोठं देण्याच्या तयारीत आहे. तू जे काही मागितले आहे त्यापेक्षा जास्त तुला स्वामी नक्कीच देणार आहेत. हा प्रत्यक्ष टप्पा अजून पार कर, हा टप्पाही निघून जाईल. जरा धीर धर. जर आनंद थांबला नाही तर दुःखाचा मुद्दा काय आहे? जेव्हा तुझे मन अस्वस्थ असेल तेव्हा काही करू नको, फक्त डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. बुद्धिमत्तेने पैसा कमवता येतो, पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही. प्रत्येकजण तुझाच वाटतो, तू फक्त दुसऱ्यांसाठी जगलास तर शब्दांनी. मग कोणी तक्रार करेल का? तू स्वतःचा थोडा विचार आयुष्यात केला नाहीस. प्रिय भक्ता, प्रत्यक्ष तू स्वतःचा चांगला शत्रू झालेला आहे. जीवनाचा अनुभव असा आहे की लहान माणूस मोठ्या प्रसंगी उपयोगी पडतो आणि मोठा माणूस त्यावर अधिकार दाखवतो. एक छोटीशी गोष्ट ती तुझ्या हातून कोणीही हिसकावून घेऊ शकते, पण तुझे नशीब कोणी घेऊ शकणार नाही. यावरती विश्वास ठेव. आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रत्यक्ष आधारावर नाही तर स्वतःवर आणि स्वामींच्या दिव्य शक्तींवर विश्वास ठेवायला शिका. भक्तांनो, स्वामी म्हणतात, दार लहान असू दे, घराला नतमस्तक झाला तर समजून घ्या फक्त तोच तुमचा आहे. त्यामुळे अडचणीती मार्ग आहे. जो ज्ञानी आहे तो अज्ञानी माणसाला समजू शकतो, तेही समजावून सांगू शकतो, पण जो अहंकारी आहे त्याला ते कोणीच समजावून सांगू शकत नाही. त्याला समजावून सांगा आणि शहरांच्या प्रेमावर विश्वास करा. भक्तांनो, आजकाल आपण आपल्याच प्रत्यक्ष गुंगीत राहत आहात, त्यामुळे ते गुंगी सोडा, नकारात्मक विचार सोडा आणि स्वामींच्या दैवी संदेशाकडे लक्ष द्या. कारण स्वामी महाराज तुमच्याकडे या दैवी संदेशाच्या रूपात येत असतात. मित्रांनो, जर तुमच्या स्वामींच्या अगाम्य शक्तींवरती आणि स्वामींच्या लीलेवरती विश्वास असेल तर आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. स्वामी म्हणतात, तू जितके खरं बोलला आहेस जेव्हा आयुष्य तुझ्यावर कुरघोडी करेल तेव्हा तू तितकेच प्रत्यक्ष एकटे पडशील. जर तुला रडवले तुझ्या आयुष्याने तर समजून घे की आयुष्याने तुला रडवले नाही, मात्र येणारा भविष्य तुझ्यासाठी फार उत्तम असणार आहे. तू यापुढे तुला अर्थ नक्की शिकवत नाही, प्रत्येकाला समजते, पण याचा अर्थ फार खूप मोठा आहे. खूप कमी लोकांना हे समजते. अधिक तुझ्या आयुष्यात रागावण्यापेक्षा प्रत्यक्ष आनंदाने बोल. त्याचे महत्त्व कधी कमी करू नको. जर तू रागाने एखाद्या व्यक्तीला बोलशील तर तुझ्या शब्दांचे वार त्याच्या मनावर प्रत्यक्ष वार करतात आणि तुला देखील तो नक्कीच कमी समजू शकतो. प्रिय भक्ता, काळजी करू नको, नेहमी आनंदी राहा. हवे असेल तर बाकी सर्व ठीक होईल. काही करू नको, फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. कोणतेही नातं वाटून काम करत नाही, ते दोघांच्या सहभागाने चालतं. प्रिय भक्ता, तुझ्या दुःखात तुझं सुख विसरणाऱ्या माणसापेक्षा कोणीही तुझं असू शकत नाही. जर तू आयुष्यात हळूहळू चालत जा आणि थांबू नको, मग माझ्या शक्तींवरती विश्वास ठेव. तू वेगाने पुढे जात आहेस यावर विश्वास ठेव. एखाद्या व्यक्तीला रागाच्या अवस्थेत एखादा पाहून तू
जितके ओळखू शकतो तितके तू वर्षानुवर्षे ओळखू शकणार नाहीस. जेव्हा लोक वेगळे होण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वात प्रथम बोलणे बंद करतात, हे तू लक्षात ठेव. माझ्या प्रेमळ भक्ता, यापुढे जराही नकारात्मक विचार करू नको, कारण स्वामी महाराजांना प्रत्यक्ष ठाऊक आहे की त्यांचा भक्त सध्या कोणत्या मोठ्या अडचणीत आहे आणि त्यांच्या भक्ताला कोणत्या गोष्टीची गरज बसत आहे आणि भासत आहे. त्यामुळे काळजी करणं थांबवू आणि स्वामींच्या शक्तींवर विश्वास ठेवू. स्वामी म्हणतात, आयुष्यात कोणाशी प्रत्यक्ष एकटे राहू नको. प्रिय भक्ता, आकाशातल्या माणसाशी तुझं नातं चांगलं असेल तर जमिनीवरचे साप तुझे काहीही करू शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष स्वामींवरती विश्वास ठेव. विंचूच्या दातांमध्ये, विंचवाच्या नागीत आणि माणसाच्या मनात किती विष भरले आहे हे कोणीही सांगू शकत नाही. यापासून नेहमी सावध राहणे गरजेचं आहे. सत्य सिद्ध करण्याचा आग्रह धर, कारण सत्य स्वतःच जीवनात योग्य वेळी सिद्ध होते. 2 गोष्टीचा कधीही गर्व करू नको, पैसा आणि सौंदर्य. गरिबी येण्यास वेळ लागत नाही आणि क्षणात बदल घडू येतात. डोळे दुःखाने भरलेले आणि नेहमी योग्य मार्गावर वाकलेले असतात. सहन करणे चालणारे आणि सत्याशी जोडले जातात. प्रिय भक्ता, सजीव हे देवाच्या आवडत्या गोष्टी आहेत. जर तू बरोबर असशील तर प्रत्यक्ष रागवण्याची गरज नाही. तू चुकीचे असशील तर तुला रागवण्याचा अधिकार अजिबात नाही. एकटे राहणे चांगले आहे. शांततेने जग. फसवणुकीत जगण्यापेक्षा स्वतःच्या शक्तींवरती आणि स्वतःच्या मधील जे काही कला आहे त्यावरती विश्वास ठेव. एक दिवस नक्कीच तुझी कथा बनेल. प्रिय भक्ता, पैसा विचारपूर्वक खर्च केला पाहिजे. जीवन संघर्षाचे आहे, त्याला घाबरू नको, लढायला शिक. एकदा झोप गेली की ठीक आहे, पण तुझी स्वप्ने कधी मोडू देऊ नको. तू कितीही मोठा झाला तरी तुझ्या आत माणुसकी नसेल तर सर्व काही पूर्णत्व पार होईल. जे करायचे ते करून उपयोग नाही. स्वतःला पूर्ण वेळ दे आणि वेळेवर अवलंबून राहून तुझीही फसवणूक होऊ शकते. जीवनाचे एक तत्व बनव की जो तुझा आदर करत नाही अशा व्यक्तीकडे कधीही जाऊ नको, कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले किंवा मोठे होईल. जे काय होईल ते घडेल, आपल्या कर्माचे फळ मिळेल. जसे तेलाशिवाय बीज चालू शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंताच्या आशीर्वादाशिवाय मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत. काळजी करणे थांबव आणि स्वामींच्या शक्तीवरती विश्वास ठेव, कारण स्वामींचा आशीर्वाद आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतो. प्रेमळ भक्तांनो, स्वामी महाराज म्हणतात, हम गए नहीं अभी जिंदा आहे. जोपर्यंत हे विश्व आहे, जोपर्यंत माझी प्रेमळ भक्त आहे, तोपर्यंत मी येथेच तुमच्या समोर आहे. तुमच्या अवतीभोवती सूक्ष्म रूपात आहे. काळजी करू नका, मी कोठे गेलो नाही, मी तुमच्या अवतीभोवती आहे. तुम्हाला जीवनात कधीही दुःखी होण्याची गरज नाही. जर तुम्हाला जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला चांगले विचार करणे गरजेचे आहे. यश हे नेहमी चांगल्या विचारातून मिळते आणि चांगले विचार चांगल्या माणसांच्या संपर्कातून येतात. लक्षात ठेवा, एकतर गप्प राहा किंवा मौनापेक्षा मौल्यवान असे शब्द बोला. स्वतःसाठी सत्य ठेवा, दुसऱ्यांबद्दल प्रेम, सर्वांसाठी दया हे जीवनाचे फूल आहे. तुम्ही सुंदर असला तरी सुगंधाने तुमची स्तुती केली जाते. माणूस कितीही महान असला तरी त्याची प्रशंसा त्याच्या गुणांमुळेच होते. एकेकाळी एका गावात एक साधू राहत होता, ज्याची देवावर प्रचंड श्रद्धा होती. एकेकाळी तो साधू एका झाडाखाली बसून देवाची प्रार्थना करत होता. प्रत्यक्ष देवांना म्हणत होता आणि देवांना आठवत होता. आणि अचानक तिथे पूर आला. चारी बाजूंनी पाणीच पाणी झाले. सर्वजण स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराकडे धावू लागले. त्यांच्यापैकी एकाने पाहिले की या अवस्थेतही तो साधू भगवंताची
तपश्चर्या करत होते आणि विचार केला की तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी कोठेही का जात नाही असा प्रश्न त्या व्यक्तीने त्या साधूला केला। तेव्हा ते साधू म्हणाला, तू का जात नाहीस? माझ्याबरोबर डोंगराकडे चल, नाहीतर बुडून जाशील असं तो व्यक्ती साधूला म्हणाला। प्रत्यक्ष तो साधू म्हणाला, माझे काय होईल? मी देवासाठी एवढी तपश्चर्या करतो की मला काहीही होणार नाही। देव स्वतःच मला वाचवायला येईल। हळूहळू पाणी संतांच्या कमरेपर्यंत पोहोचले। भक्तांनो, हळूहळू ते पाणी त्या साधूंच्या कमरेपर्यंत पोहोचले। आता लोक होड्या घेऊन तेथून निघू लागली। त्यातला एक जण साधूला म्हणाला, तुमच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे, तुम्ही आमच्याबरोबर चला। साधू म्हणाले, अजिबात नाही, मला वाचवायला माझा परमेश्वर स्वतः येईल। आणि तो माणूसही त्या साधूला समजावून निघून गेला। काही वेळाने पाणी इतके प्रचंड जास्त वाढले की ते साधूच्या पातळीपर्यंत पोहोचले। प्रत्यक्ष ते साधू बुडण्यासाठी काही कमच पाणी त्या साधूच्या वर जायचे होते। आता त्यांना त्या साधूला वाचवण्यासाठी लोकांनी त्यानंतर त्या हेलिकॉप्टरने बाहेर त्या साधूला काढू जाऊ लागले। शेवटचे हेलिकॉप्टर असलेल्या साधूजवळ एक हेलिकॉप्टर ते आले। साधूजवळ एक दोरी खाली फेकली आणि म्हणले, धरा आणि त्या दोरीला धरून वर या, नाहीतर तुम्ही बुडाल, किंवा हे शेवटचे हेलिकॉप्टर आहे आणि तुमच्याकडे सुटण्याचा दुसरा मार्गही नाही। साधू म्हणाला, ही दोरी मागे खेचून निघून जा। माझा परमेश्वरांच्या शक्तीवर विश्वास आहे, तो नक्कीच येईल आणि मला वाचवेल। पाणी फार वर आले आणि माझे पायही बुडाले आणि साधूचाही प्रत्यक्ष बुडून त्याच जागी मृत्यू झाला। त्यानंतर झाले असे, तो साधू मृत्यूनंतर देवाकडे गेला आणि म्हणाला, हे परमेश्वरा, मी माझे संपूर्ण आयुष्य तपश्चर्या आणि तुझी पूजा करण्यात घालवले आहे, तरीही तू मला वाचवायला येशील एवढ्या आत्मविश्वासाने मी तसल्या पुरात वाट पाहिली, पण तिथेच मी बुडून मरण पावलो आणि तू मला वाचवायला का आला नाहीस? असे त्या साधूने परमेश्वरांना प्रश्न केला। देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, तू मूर्ख आहेस। तू एकदा प्रत्यक्ष विचार करायचा होतास। मी एकदा नाही तर 3दा आलो आहे। मी तिथेच होतो। मी 3 वेळा प्रत्यक्ष नावाने प्रथम आलो, प्रथम नावाने फूट दुसरा होता आणि तिसरे हेलिकॉप्टरने आलो, पण तू माझ्या एकाही अधिकाराला ओळखू शकला नाहीस। तो कोणाची वाट पाहत होतास ते मला अजिबात ठाऊक नाही। त्याचप्रमाणे आयुष्यात भक्तांनो, देव आपल्याला अनेक संधी देतो, पण आपण सर्व संधी नाकारतो। प्रत्यक्ष हेच करून माणूस आयुष्यात जीवन संपवून घेतो। भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वरांवरती विश्वास ठेवा की परमेश्वर तुमच्यासाठी नक्कीच संधी उपलब्ध करतील आणि आयुष्यात कसलीही संधी असू द्या, त्या संधीचा नक्कीच फायदा उचला, कारण ती संधी परमेश्वरांनी तुमच्यासाठी तयार केली आहे। भक्तांनो, तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल। फक्त परमेश्वरांनी दिलेल्या संधींना ओळखा। काही वेळाने संधी निसटून जाते आणि प्रत्यक्ष आपण काही करू शकणार नाही। त्यामुळे येणाऱ्या चांगल्या वेळेची वाट पाहू नका। प्रिय भक्तांनो, लोकांनी प्रत्यक्ष माझ्याकडे दुर्लक्ष केलं तरी मला ते आजच करायचं आहे आणि आत्तापासूनच करायचं आहे असं म्हणत आयुष्यात पुढे जावा, तेव्हाच तुम्ही पुढे जाल। लक्षात ठेवा, स्वतःहून चांगल्या व्यक्तीच्या शोधात जे लोक असतात ते मूर्ख असतात। दुसऱ्यांना प्रत्यक्ष चांगलं हुडकण्यापेक्षा स्वतः चांगलं बना। इतकं बोलू नका की लोक तुमची गप्प होण्याची वाट पाहत असतील, तर इतके सुंदर बोला की प्रत्यक्ष तुमचे शब्द ऐकण्यासाठी लोक तडपडतील। प्रेमळ भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला जे हवं आहे ते परमेश्वर तुम्हाला देत असतात। फक्त तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे। ज्याला तुमची खूप काळजी आहे त्याच्याशी अजिबात दुःख आणि वाईट कार्य करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करताना तुम्ही हिरा नक्कीच
आयुष्यात गमावलेला आहे. जीवनाचा मार्ग नक्कीच तुमच्यासाठी स्वामी बनवत आहे. त्यामुळे स्वामींच्या शक्तींवरती विश्वास ठेवा. भक्तांनो, एकांत नेहमीच असतो. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी तुमची ओळख करून देईल आणि ती व्यक्ती स्वतः आहे. जेव्हा तुमचे मन दुखी असेल तेव्हा तुमच्या मनाला विचारा की किती आणि केव्हा तुम्ही दुखी व्हावे. तो म्हणेल की लोकांनी त्याच्यावर अन्याय केला आहे, त्याला माफी मागावी लागेल, त्याला बदलावे लागेल. असे कधीही होणार नाही, कारण ज्याला असे वाटत नाही की त्याने काही चुकीचे केले आहे. दुःख हे लोकांच्या वागण्याने नाही, आता ते विचारातून आहे. विचार बदला. स्तुतीच्या पुलाखालून दुःख संपून द्या. अर्थाची त्या पुलाखालून नदी वाहत असते. माणसाला लाखो गोष्टी माहीत असतील, त्याला संपूर्ण जग कळेल, पण जर तो स्वतःला ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे. जर कोणी तुम्हाला नाकारले तर वाईट वाटू देऊ नका, कारण त्यांना तुमची किंमत कळत नाही. कारण प्रत्यक्ष स्वामींना तुमची नक्कीच किंमत कळते. त्यामुळे काळजी करू नका. भक्तांनो, ज्या नात्याने तुम्हाला रडवले त्या नात्यापेक्षा जास्त खोलवर असे कोणतेही नाते नसते आणि त्या नात्यापेक्षा दुबळे असे कोणतेही नाते नसते जे तुम्हाला रडवते. प्रत्यक्ष धीर धरा. प्रेमळ भक्तांनो, आयुष्यात कितीही मोठे दुःख आले तरी आयुष्यात सुख त्या पाठोपाठ येतच असतात. त्यामुळे काळजी करणं थांबवा आणि स्वामींच्या शक्तींवरती विश्वास ठेवा. जर आजचा हा देवी स्वरूपी स्वामी संदेश तुम्ही पूर्ण पाहण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार घडेल. लक्षात ठेवा, स्वार्थाच्या अपेक्षेने फक्त स्वार्थ हवा असतो तेवढाच लक्षात राहतो. जितका हुशार असतो तो नेहमी गुरफटलेला राहतो. हव्यात ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, कारण कमकुत कान असलेली माणसे अनेकदा चांगले मित्र गमावतात. देवावर विश्वास असेल तर मग काहीही असो, प्रत्यक्ष देव तुमचे नक्कीच नशीब बदलते. तुमचा स्वतःवर देखील विश्वास असेल तर तुम्हाला जे पाहिजे ते देव नक्कीच देतात. तुमच्या चांगल्या कर्मावर कोणाला शंका असेल तर काही फरक पडत नाही, कारण सोन्याच्या शुद्धतेचा संदेश नेहमीच दिला जातो. तसेच कोळशावर नाही, मन शांती ही जीवनाची आहे. सर्वात मोठी कमाई म्हणजे प्रत्यक्ष स्वतःवर विश्वास ठेवणे. लोक सहना त्यांचे मूल्य स्वस्त समजतात. प्रिय भक्तांनो, माणूस जितका शांत असतो तितकाच तो त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करतो. नवीन पाने प्रत्यक्ष शरद ऋतू शिवाय पायावर उगवत नाही. अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाही. थोडक्यात, आनंदी माणसाला जास्त आनंद मिळतो. काही लोकांच्या अहंकारामुळे अनमोल नाती गमावतात. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत निर्णय तुमचे आयुष्य तुमच्या प्रत्यक्ष त्यांच्यासाठी एकनिष्ठ असणारे लोक घेतील आणि जे तुमच्यासाठी वेळ देतात त्यांचे ऋणी राहा. गर्व करू नका. आयुष्यात नक्कीच नशीब बदलत राहते. आरसा तोच राहतो. चित्र बदलत राहते. शांतता ठेवा. प्रेम करणारी माणसे आनंदाने जगतात. प्रिय भक्तांनो, काळजी करणं थांबवा आणि हा संदेश ऐकण्यासाठी तयार राहा. स्वामी म्हणतात, स्वर्गाचे प्रत्यक्ष स्वप्न सोडा. नरकाची भीती बाळगणे सोडून द्या. कोणते पाप केले आहे ते कोणास ठाऊक. कोणाला दुखवू नका. बाकी सर्व काही स्वामींवर सोडा. तुमचा स्वार्थ पैसा कमावणे खूप मोठं आहे. जो संकटात तुमच्या पाठीशी उभा राहतो. लोकांना तुमची गरज नसेल तर तुमची आठवण प्रत्यक्षही येत नसते. जर त्यांना गरज असेल तर त्यांना तुमची आठवण नक्की येईल. भक्तांनो, योगाने काही घडत नाही या जगात. प्रत्येकजण दुसऱ्या दिवशी काय करतोय हे त्यांना चांगलंच माहीत आहे. पुढच्या दिवशी तो चांगले किंवा वाईट करत आहे की याची बातमी आहे. प्रत्येक जवळच्या माणसाला तुमचे गुपित सांगू नका, कारण जो तुमच्या सोबत आहे तो तुमच्या विरुद्ध देखील होऊ शकतो. झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी घाबरत नाही, कारण प्रत्यक्ष नाडी थरथरत असते, कारण पक्षी डोळीवर अवलंबून असतो. त्याचे पंख जगाची बहुतेक स्वप्ने एका
एका झटक्यात तुटली. लोक काय म्हणतील दुःखात स्वतःची प्रत्यक्ष गुंडाळलेली अश्रू पचवतात आणि सुखात 10 बोटे जीवा वाचवतात. भक्तांनो, तुम्ही जर एखाद्यासाठी लाखो चांगल्या गोष्टी केल्या तरीही तो दुःखीच आणि वाईटच राहील. तुम्ही खरे बोलूनही खोटेच राहाल. मग तुम्हाला समजेल की चांगले लोक नेहमी सत्य असतात आणि मग कदाचित तुम्ही त्यांचा आदर करायला शिकाल. प्रत्यक्ष उत्कृष्टाची परतफेड करण्यासाठी, त्यांच्या संगोपनासाठी त्यांच्या आई वडिलांनी जे काही केले असेल ते एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग तुम्हाला रोज जीवन देते आणि जीवन जगायला शिकवते. फक्त ते समजून घ्या. जर तुम्ही कोणाचे चांगले करू शकत नसाल तर अजिबात दुःखी होऊ नका. प्रेमळ भक्तांनो, जग दुबळे आहे आणि आजच्या काळात कोणीही जगाचा निर्माता नाही. आनंदी राहायचे असेल तर नक्कीच स्वार्थपणा सोडावे लागेल. प्रिय भक्तांनो, या युगाचे खरं वास्तव्य आहे ज्यांना आपले कौतुक करता येत नाही त्यांच्या मागे वेडे होणे. भावना म्हणजे प्रेम नसून ती सुद्धा परकाची गोष्ट आहे. वारा जर हवामानाची दिशा बदलू शकतो तर आशीर्वाद देखील संकटाचे परिणाम प्रत्यक्ष बदलू शकतो. ते नक्कीच बदलेल. तुमच्या मनात जे आहे ते सांगण्याची हिंमत ठेवा. इतरांच्या मनात काय आहे ते समजून घेण्याची बुद्धी ठेवा. नाते कधीही तुटणार नाहीत. तुमच्या समर्पण, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने तुम्ही अनेक कठीण प्रसंगातून यशस्वीपणे बाहेर पडू शकता. हे एक निश्चित आहे की तुम्ही कामाला सुरुवात केली नाही तर काम पूर्ण करता येणार नाही. कोणत्याही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजे काम सुरू करणे. कधीही हार मानू नका. आजचा दिवस कठीण आहे, उद्याचा दिवस वाईट असेल पण परवा सोनेरी असेल. जर एखाद्या व्यक्ती प्रत्यक्ष तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा येत असेल तर तुम्ही काहीतरी करून टाका. प्रियमळ भक्तांनो, या जगात काही अशक्य नाही आणि स्वामींसाठी सर्व काही शक्य आहे. जिथे समजते प्रत्यक्ष तुम्हाला कठीण काय आहे त्या ठिकाणीच तुम्हाला कठीण वाटू लागते. त्यामुळे मनाला हे कधी सांगू नका की एखादी गोष्ट अवघड आहे म्हणजे ती अवघडच आहे. जर तुमच्या मनाला सांगाल तर तुमच्यासाठी ती अवघडच होईल. लक्षात ठेवा, आयुष्याचा हे एक भाग आहे की तुम्ही जसा विचार कराल तसे तुमचे जीवन होत जाईल. प्रेमळ भक्तांनो, आज इतका वेळ हा संदेश ऐकण्यासाठी वेळ दिला असेल तर कमेंटमध्ये स्वामींचा शक्तिशाली अंक 2020 आत्ताच टाईप करा. स्वामी म्हणतात, प्रेमळ भक्ता, ज्याने तुमच्या समस्या डोक्यावर ठेवल्या तो प्रत्यक्ष लुटला गेला. आयुष्यात अनेक वेळा आपण मोठ्या अडचणीतून बाहेर पडा जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे आणि त्या अदृश्य शक्तीला आपण देव म्हणतो. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी जग तुम्हाला सोडून जाईल तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. प्रेमळ भक्ता, तुझा शत्रू तुझ्यावर वाईट शक्ती प्रत्यक्ष सोडू इच्छितो आणि तू काही लोकांना भेटत आहेत जे वाईट शक्ती वापरतात दुसऱ्याला त्रास देण्यासाठी. प्रत्यक्ष ते व्यक्ती आहेत. पण आज मी तुला सांगायला आलो आहे की तू कोणाला घाबरू नको, कोणाला बेहू नको. प्रयत्न करण्यास कधीही घाबरू नको. यापूर्वीही अनेकदा प्रत्यक्ष तू प्रयत्न केले मात्र अयशस्वी तू झाला आहे. मात्र आता अयशस्वी होशील असे भिवू मनातून काढ आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी प्रत्यक्ष तुझ्या वाईट काळाला कधीही विसरू नको. कारण ज्या प्रकारे तुझे चांगले दिवस आले आहेत त्या प्रकारे वाईट दिवसही येऊ शकतात. फक्त स्वतःच्या स्वार्थावरती प्रत्यक्ष काबू ठेव. स्वामी महाराज म्हणतात, प्रिय भक्ता, अनेक दिवसात प्रत्यक्ष तू अनेक विचार करतो मात्र एक विचार केला आहेस का? इतके विचार करून आयुष्यात जे व्हायचे आहे तेच होत असते. त्यामुळे काही करू नको. शांत राहा आणि शांत मनाने प्रत्येक गोष्ट करत जा. जेव्हा तू वाईट प्रसंगातून हसत जाशील तेव्हा तू नक्कीच जिंकशील. तेव्हा तू हे सगळे जग जिंकू शकशील. प्रिय भक्ता, तू आधीच घेऊन गेलास तर हे काम अवघड आहे. त्यामुळे बेहू नको. आता तू जिंकू शकशील. नक्कीच तुझा पराभव निश्चित नाही, तुझी जीत निश्चित आहे. प्रिय भक्ता, कितीही शक्ती
कोणतीही शक्ती नक्कीच तुला हरू देणार नाही जर तू स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवशील. त्यामुळे ठरव की तुला प्रसिद्धी हवे की पराभवाचे अश्रू, कारण तू जे मागशील ते तुझे आहे. प्रिय भक्ता, स्वामी तुला ते द्यायला तयार आहेत. आता निर्णय हा तुझा आहे. जग बघेल तुझे उडान. प्रिय भक्ता, काळजी करू नको. जे आज तुझ्यावर हसतात ते उद्या तुझे गुणगान गातील. आता जे काही चालले आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे आणि घडत आहे. जरी परिस्थिती प्रतिकूल दिसली तरी परिणाम तुझ्या बाजूने असतील, कारण तू अमर्याद शक्तींनी वेढलेला आहेस. आव्हानांवर मात करण्याची तुझी क्षमता अमर्यादित आहे. म्हणूनच तू प्रत्येक आव्हानाला प्रत्येक वेळी उत्कृंग उत्तर देत आहेस. प्रिय भक्ता, तू मजबूत आहेस. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, तुझ्या मार्गात येणारे सर्व अडथळे आपोआप दूर होत आहेत. तुला मध्यम प्रत्यक्ष शक्ती मी देत आहे. या विश्वासाची ऊर्जा सर्जनशील कार्याचा विस्तार करू इच्छिते, कारण तू आहेस त्याच्याबरोबर ऊर्जा प्रवाहित होते आणि पर्यावरण शुद्ध होते. माझ्या प्रिय भक्ता, तुला यश मिळून आता दिले जात आहे. यशस्वी व्यक्तीमध्ये जे गुण असले पाहिजे त्या सर्व गुणांमध्ये तुझ्यातील सर्व घटक समान असतात. प्रत्यक्ष तू खरा माणूस आहे जो इतरांना योग्य मार्ग दाखवतो. विश्वासाच्या सकारात्मक ऊर्जेने स्वतःला नक्कीच भर, कारण विश्व उघडून तुला काहीतरी द्यायचे आहे. त्याचे हृदय जे तुझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. प्रिय भक्ता, जर तुझे आयुष्य बदलण्यासाठी तयार असशील तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल होईल, ज्याचा परिणाम नक्कीच तुझ्या आयुष्यावर होईल. प्रिय भक्ता, तू ज्यासाठी प्रार्थना माझ्याकडे केली होतीस ते सर्व तुझ्या पदरात येईल आणि तुला ते सर्व काही मिळेल जे तू माझ्याकडे प्रार्थना केला होतोस आणि जी तू प्रार्थना देखील केला नसशील ते देखील तुला नक्कीच मिळेल. तुझी सकारात्मक ऊर्जा दिवसेंदिवस इतकी शुद्ध होत आहे हे तुझ्या लक्षात आले आहे का? तुझ्या चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा उजळ आणि चमक आली आहे. म्हणूनच तू जास्त आता पुढे जात आहेस. प्रिय भक्ता, चिंता करू नको. स्वामी तुझ्या सोबत आहेत. काळजी करणं थांबव आणि स्वामींच्या शक्तींवरती विश्वास ठेवा. मित्रांनो, जर आजचा हा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही इतका वेळ तुमचा दिलेला असेल तर कमेंट करा, हो, आम्ही स्वामींचा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी आमचा किमतीचा वेळ दिला आहे. स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, बेहू नको, कारण जीवनात इतके बी जीवन अवघड नाही जितका तू विचार करतो. जे तुझ्या आयुष्यात व्हायचे आहे ते सर्व काही तुझ्या मनासारखे होत असते. जसा तू विचार करशील तसे तुझे जीवन होईल. त्यामुळे चिंता करू नको. जीवनात काहीतरी होण्यासाठी प्रत्यक्ष खूप वेळ मेहनत घ्यावी लागते. प्रेमळ भक्तांनो, आज जर हा संदेश ऐकण्यासाठी तुमचा मौल्यवान इतका वेळ दिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा, हो स्वामी राया, आम्ही तुमच्यासाठी आमचा पूर्ण किमतीचा वेळ दिला आहे. स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, आता कधीही तुझा स्वतःवरती विश्वास प्रत्यक्ष गमावू नको. स्वतःवरती विश्वास ठेव आणि तुझ्या जीवनात कितीही अडचणी आल्या तर फक्त माझे नामस्मरण कर, कारण नामस्मरण केल्याने प्रत्यक्ष तुझ्या संकटे पार होत असतात. त्यामुळे काळजी करणं थांबव आणि एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ.